या तर अहिल्याबाईचे किल्ले आहेत ना, मग तू का पुसते? हो, पण आजपासून हे माझ्या कमरेला राहणार. खरंच? पण तुला कोणी दिल्या या किल्ल्या? आत्याबाईंनी. मग आता दर महिन्याला तू सगळ्यांना पैसे वाटणार ना? ती नाही माहिती. खर तर ना, पैसे वाटण्यासाठी अहिल्याताईच बरोबर होत्या. पैसे जपून वापरायला लागतात ना. तू गप्प बस. आता आपल्या हातात किल्ले आहेत, मग आपण त्यांना चांगला धडा शिकू की. मोठ्या माणसांबद्दल असं नाही बोलायचं. मी बोलणार, कारण तिने मला बूट पॉलिश करायला लावले होते. जानकी, बघितलं का सुमिताई, माझी ताईला चावी मिळाला. आत्याबाईंनी दिले आहेत. त्या म्हणाल्या तुझाच हक्क आहे म्हणून. अरे वा, अभिनंदन. शेवटी चाव्या तुला मिळाल्या तर. यापुढे मात्र अहिल्याताईंसारखी वागू नको म्हणजे झालं. राजन, तुमच्याकडे याचा पुरावा काय? पुरावा कशा पाहिजे? अख्खा राजनच धावतो की. 1 पीस. काच खाली कर रे. राजन, यांच्या नादी लागू नकोस. तुझा वापर करून फेकून देतील तुला. आता अख्ख्या रमावतीमध्ये एकच चर्चा चालू असेल यांच्या विजयाची. अगं, नरसिंह निवडून येणं हे रमावतीला नवीन आहे का? निकाल ही एक अगदी औपचारिक गोष्ट आहे. मी यांच्यासाठी काय करू? म्हणजे गोडाधोडाचा करू का होऊन जाऊ तिखटाचा बेत? असं कर, खीरच कर त्याच्यासाठी. त्याला खूप आवडते. काय झालं? खूप हौस होती ना तुला? घे, हीच लायकी आहे तुझी. आणि अजून माझं डोकं फिरायच्या आत चालती हो या खोलीतून. अरे काय चाललंय नरसिंह? आहे उठ बाळा, उठ बाळा, उठ. अरे का मागे लागलायस तिच्या? मी मागे लागलोय? तूच ही तोंड गळ्यात बांधलीस माझ्या. एक शब्द सुद्धा बोलू नकोस याच्या पुढे. वाकनेस, जानकीला घेऊन आज जा. हात लागलं का ग? नवऱ्याचा हात बायकोला कधी लागतो का? अच्छा, नवऱ्याचा हात नाही लागत. याच्या आधी खाल्ली होती का ग अशी कधी? हो, बाबांनी मारली होती मला, पण माझी काही चूक नव्हती. उगीचच मारलेलं त्यांनी मला. तो मागच्या आळीमध्ये सावकार राहतो ना, तो त्याचा मुलगा गण्याला मारत होता. मी तिकडूनच चालले होते. मग काय बडवलं त्याला. अगं पण मग सुभानरावाने तुला का मारलं? ते बाबांनी कर्ज घेतलं होतं ना त्यांच्याकडून, म्हणून. मग बाबांचा हात नाही लागला? बाबाचा लागतो आणि नवऱ्याचा नाही लागत. हो. बरं, आता झोप. चल. मी उद्या सकाळी खीर करू का यांच्यासाठी? कर बाई, कर. मी नको म्हणून तू ऐकणार आहेस थोडीच. फक्त एका अटीवर. कोणती? आता 2 मिनिटात झोपून जायचं. नर्मदे, आता तू सांभाळ ग या पोरीला.